प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठीमध्ये भाषण पाहणार आहोत. सुरुवात करूया. उत्सव तीन रंगाचा आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला. माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्यांचा, आजचा दिवस अत्यंत भारतीयाचा, माझा तुमचा सगळ्यांचा. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे दिशदूत माझ्या बंधू भगिनींनो, अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करतो. वंदन करूया माझ्या प्राणप्रिय भारत मातेला. मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर भारत देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. आमूचा भारत देश महान, आमूचा भारत देश महान. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.